केके न्यूजच्या बातमीचा प्रभाव मुरगुड ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस युनिटचे सोमवारी लोकार्पण। केके न्यूजने सातत्याने पाठपुरावा करून प्रसिद्ध केलेल्या बातमीचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून मुरगुड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक डायलिसिस युनिटचा लोकार्पण सोहळा अखेर येत्या सोमवारी पार पडणार आहे। उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या युनिटमुळे आता परिसरातील किडनी रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुरगुड ग्रामीण रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी अत्याधुनिक मशिनरीयुक्त डायलिसिस युनिट उभारण्यात आले होते। या ठिकाणी 5 बेडवर डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। मात्र लोकार्पण न झाल्याने ही सेवा प्रत्यक्ष सुरू होऊ शकत नव्हती। त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मध्ये नाराजीचं वातावरण होतं। अनेक रुग्णांना डायलिसिससाठी कोल्हापूर किंवा इतर शहरामध्ये जावे लागत असल्याने आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर केके न्यूजने उद्घाटनाअभावी डायलिसिस युनिट धूळ खात या आशयाची बातमी प्रसिद्ध करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते। या बातमीनंतर आरोग्य विभागाने हालचाली सुरू करत लोकार्पणाचा मुहूर्त निश्चित केला। येत्या सोमवारी आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या डायलिसिस युनिटचा लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। 18 मे 2026 रोजी मुरगुडमध्ये डायलिसिस विभागाचा शुभारंभ होणार आहे। या डायलिसिस विभागामुळे मुरगुड ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्वसामान्य गोरगरीब लोकांचे डायलिसिससाठी जे हाल होते ते इथं या परिसरातील कागल तालुक्यात सर्व म्हणजे रुग्णांना त्याचा इथं लाभ मिळणार आहे। याच्यापूर्वीसुद्धा जवळजवळ सोनोग्राफी मशीनसुद्धा इथं आलेलं आहे। त्याचबरोबर डेंटल चेअरसुद्धा आलेले आहे आणि ते चालू झालेलं आहे। पण प्रॉब्लेम एक झाला आहे की सोनोग्राफी महत्त्वाची आहे गरोदर महिला वगैरे यांच्याकरता। सोनोग्राफी मशीन आहे पण तिथं मशीनला ऑपरेटर नेमले म्हणजे डॉक्टर नाही अशी परिस्थिती झाली आहे। गेली 2 वर्षापासून ती मशीन इथं पडून आहे। डॉक्टर लवकरात लवकर उपलब्ध करावा अशी माझी एक नागरिक म्हणून माझी एक विनंती आहे। आणि आदरणीय खासदार सदाशिव मंडलिक साहेब व त्या काळचे नगराचे आणि आरोग्यमंत्री मुंदळा मॅडम आणि आबा असे आणि मुंदळा मॅडमच्या हस्ते याचं उद्घाटन झालं। त्यानंतर ह्या परिसरातील लोकांची म्हणजे सर्व डिलिव्हरी असू दे किंवा इतर सर्व म्हणजे पेशंट असू देत यांचे चांगल्या पद्धतीने इथं व्यवस्था झालेली आहे। आता हे डायलिसिसमध्ये आता आवश्यकच आहे। हे डायलिसिसच्या बाबतीत जे म्हणजे आता जे सोमवारी उद्घाटन सोहळा झाल्यानंतर सगळ्या म्हणजे सर्व म्हणजे पेशंटनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो। ग्रामीण रुग्णालय मुरगुड येथे सोमवार दिनांक 18/5/2026 रोजी महाडायलिसिस विभागाचं उद्घाटन सोहळा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार मुश्रीफ साहेब व आरोग्य मंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब व संजयदा मंडलिक, संजयबाबा घाडगे व संभाजी घाडगे यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे। हा 52 खेड्याशी निगडीत असणारा प्रश्न एक अत्यंत ज्वलंत प्रश्न असणारा हा मार्गी लागत असून ही डायलिसिससाठी आपल्या ह्या खेड्यातून कोल्हापूरशिवाय आपल्याला इथं पर्याय नव्हता आणि एक चांगली संधी पेशंटसाठी उपलब्ध झाली असून ह्यापुढं या ग्रामीण रुग्णालयाचा सर्वांनी लाभ घ्यावा व ग्रामीण रुग्णालयाची सेवा सर्व लोकांपर्यंत पोहोचावी। वैद्यकीय अधिकारी माननीय कांडळे साहेब व इतर सर्व स्टाफ हा अतिशय काम चांगल्या रीतीने करत असून ह्या स्टाफलासुद्धा सर्वांनी सहकार्य करावं आणि ह्याचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो। मी डॉक्टर प्रवीण कंदाडे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मुरगुड। सर्व मुरगुडमधील ग्रामस्थांना आणि आजूबाजूच्या खेडेपाडीतील लोकांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो आहे की दिनांक 18 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या इथं जे डायलिसिस युनिट चालू झालेलं आहे त्याचं लोकार्पण सोहळा आपण आयोजित केलेला आहे। तरी परिसरातील सर्व गोरगरीब जनतेला ज्यांना डायलिसिस करण्यासाठी कोल्हापूरला जावं लागत होतं, CPRला जायला लागत होतं, अशा ठिकाणी जायची आता गरज पडणार नाही आणि आपल्या इथेच ते डायलिसिस सुविधा उपलब्ध होईल। तर सर्व आणि यासाठी ही पूर्णपणे निःशुल्क असेल। फक्त आपण येताना आपलं आधार कार्ड, रेशन कार्ड हे सोबत आणावं जेणेकरून आपल्याला पुढच्या कुठल्याही प्रोसेसमध्ये अडथळा येणार नाही आणि सर्व गोरगरीब रुग्णांनी याचा लाभ घ्यावा अशी मी आपणामार्फत सर्वांना आवाहन करत आहे। या निर्णयामुळे मुरगुडसह परिसरातील नागरिकांच्या मध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले असून आता स्थानिक पातळीवरच डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोतदार।